नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदूला पराग खूप बिकट अवस्थेत एका ठिकाणी सापडतो. तेव्हा इंदू त्याला मंदिराजवळ घेऊन येते. आता तिथेच गोपाळसुद्धा असतो आणि परागची अशी अवस्था बघून तो इंदूला सांगायला लागतो की मला असं कळाले की त्याच्या नातेवाईकांनी त्याला सोडून दिले. तेव्हा इंदू गोपाळला म्हणते की अरे तुला हे माहिती होतं, मग मला सांगायचं होतं ना. यावर गोपाळ म्हणतो की अगं मी कुणालाच नाही सांगितलं, नारायणी ताईला त्रास होईल म्हणून. तेव्हा इंदूला खूप वाईट वाटतं. आता पराग पाणी मागायला लागतो. तेव्हा इंदू परागला म्हणते की पाणी पाहिजे का, आणि ती गोपाळला सांगते की गोपाळ जरा पाणी आणतोस का रे. तेव्हा गोपाळ पटकन पाणी आणायला जातो. आता इंदू परागकडे बघतच असते. तितक्यात तिथे नारायणी इंदूला शोधत येते आणि म्हणते की अगं केव्हाची शोधते तुला, चल ना घरी, मला वाण्याकडे जायचंय तिथून. तेव्हा इंदू खूप घाबरून नारायणी आणि परागकडे बघायला लागते. आता नारायणीचं लक्ष अचानक परागकडे जातं आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला त्याच्यासोबतच्या सगळ्या आठवणी आठवायला लागतात आणि तिला खूप वाईट वाटत असतं. आता गोपाळ परागसाठी पाणी घेऊन येतो. तेव्हा पराग पाणी पित असतो. आता परागकडे बघत नारायणीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. आता परागसुद्धा नारायणीकडे बघायला लागतो आणि त्याने तिला ओळखलेलं नसतं आणि तो घाबरून नारायणीला म्हणतो की ते पाणी पित होतो आणि तो हसायला लागतो. आता नारायणीला हे बघून खूपच वाईट वाटत असतं. आता गोपाळ आणि इंदू मात्र नारायणीकडे बघतच असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की फंटा गँगची मॅच चालू असते. आता आदू 6 मारतो तेव्हा सर्व फंटा गँग आनंदाने ओरडायला लागतात. आता तितके तिथे गोपाळ आणि इंदू येतात आणि ते सुद्धा आदूकडे बघून खूप खुश होतात. आता आदू धावतच त्या दोघांकडे जातो. आता आपण इकडे पाहतो तर तिथे श्रीपत आलेला असतो आणि तो खूप रागाने इंदूकडे बघायला लागतो आणि त्याच्या हाताकडे बघायला लागतो ज्या हाताला इंदू चावली होती. आता आदू गोपाळकडे बॅट देतो आणि म्हणतो की दादा तू कर ना बॅटिंग. तेव्हा गोपाळ म्हणतो की अरे मी नाही करत आता बॅटिंग, तुमचं तुम्ही करा ना, मी आत्ता मधूनच आलो आहे आणि असं डायरेक्ट खेळायचं चिडाचिड होईल ना मग. तर इकडे श्रीपत त्यांच्याकडे बघत असतो आणि तो त्याच्यासोबत काही गुंड घेऊन आलेला असतो. त्यांना सांगतो की ज्याच्या हातात बॅट आहे ना तो मुलगा पाहिजे मला. तेव्हा ते गुंड बघायला लागतात की कुणाच्या हातात बॅट आहे, तर गोपाळच्या हातात बॅट असते. तेव्हा ते गुंड श्रीपतला म्हणतात की हो उचलतो त्याला. तेव्हा श्रीपत त्यांना म्हणतो की आणि जर कामात चूक केली तर गाठ करप्या डोमसची आहे हे लक्षात ठेवा. सांगितलं तिथं आणा त्याला. तर दुसरीकडे गोपाळ आदूकडे बॅट देतो आणि म्हणतो की सांगितलं तेवढं कर आणि खेळ. तेव्हा आदू बॅटिंग करायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आप्पा, कान्होबा आणि बाळंभट कुठेतरी निघालेले असतात आणि ते महाले मास्तरांना आवाज देत म्हणतात की ओ मास्तर चला चला लवकर टाईम झाला आहे. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की नाही आप्पा, माझी अजिबात इच्छा नाही आहे कुठे यायची. तेव्हा आप्पा म्हणतात की अहो चला, थोड्या गप्पा होतील, विषयांतर होईल, मनस्थिती बदलेल तुमची, चला. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की नाही नाही तुम्ही जाऊन या. आता तितक्यात तिथे व्यंकू महाराज येतात आणि आप्पांना म्हणतात की काय दौलत आप्पा, सकाळी सकाळी कुठे गडबडीत निघालायत. तेव्हा आप्पा सांगतात की महाराज अहो बँकेत चाललोय, तो गजमेल शेठने दिलेला जो मुकुट आहे ना तो घेऊन यावं म्हटलं. आज तुमचं कीर्तन आहे ना, तर विठुरायाच्या डोक्यावर तो मुकुट घालावा, 4 लोक बघतील तर चांगलं वाटेल. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की नाही नाही विचार चांगला आहे तुमचा, असं म्हणून आप्पा तिथून निघून जातात. मात्र महाले मास्तर तिथेच उभा असतात आणि ते खूपच नाराज दिसत असतात. आता यानंतर रात्री आपण पाहतो की इंदू आणि व्यंकू महाराजांचं कीर्तन सुरू असतं. आता व्यंकू महाराज सर्वांना रामकृष्ण हरी म्हणतात आणि ते महाले मास्तरांकडे बघत म्हणतात की महाले सर तुम्ही इथे असे जरा वर येऊन बसा. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की नको महाराज, मी इथेच ठीक आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की सर अहो तुमचं स्थान खूप महत्त्वाचं आहे आणि हे आज तरी किमान सर्वांच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे कृपया तुम्ही वर येऊन बसा. तेव्हा इंदूसुद्धा म्हणते की या ना मास्तर. तेव्हा महाले मास्तर तिथेच एका बाकावरती येऊन बसतात. तेव्हा सर्वजण महाले मास्तरांसाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता व्यंकू महाराज कीर्तनाला सुरुवात करतात आणि म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले आणि हे सर्व अनर्थ एका अविद्येने केले असं ज्योतिबा फुलेंनी म्हटलंय. आणि हाच अनर्थ आपल्या गावामध्ये सुद्धा घडू पाहतोय, कारण आपल्या गावातील विद्येचं मंदिर आता बंद होतंय. हे ऐकून सर्वांनाच खूप वाईट वाटतं. आता व्यंकू महाराज म्हणतात की अहो मंडळी, आपल्याला शिक्षणाचं महत्त्व कळलंय का की नाहीच कळलं अजून. अहो गाडगे महाराज असं म्हणायचे मंडळी की एक वेळ तुम्ही उपाशी राहिलं तरी चालेल पण तुमच्या मुलांना शिकवा.
तर इकडे आपण पाहतो की अंताजी घराकडे निघालेले असतात, तेव्हाच त्यांना वेंकू महाराजांच्या कीर्तनाचा आवाज यायला लागतो. आता महाराजांचा आवाज ऐकून अंताजीसुद्धा मंदिराच्या बाहेरूनच वेंकू महाराजांकडे बघायला लागतात आणि त्यांचं कीर्तन ऐकायला लागतात. आता वेंकू महाराज सांगतात की अहो साधी गोष्ट आहे माऊली, तुम्ही कुठल्याही मुलाला विचारा, काय रे बाळा तू मोठेपणी काय होणार आहेस? तेव्हा कोणी म्हणतं मी क्रिकेटर होणार आहे, कुणी म्हणतं मी पायलट होणार आहे, विमान उडवणार. कुणीतरी पालक असं आहे का की ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलीने मोठेपणी शिक्षक व्हावं? आता वेंकू महाराज सांगतात की मंडळी, सैनिक सीमेवर देशासाठी लढतात आणि देशांच्या सीमेचं रक्षण करतात, पण तो देश घडवण्याचं काम शिक्षक करतात. तेव्हा सर्वजण महाले मास्तरांसाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता महाराज म्हणतात की पण फक्त टाळ्या वाजवून काही होणार नाही. अहो माऊली, शाळा बंद पडते हो, जिथे शिकता येतं. आणि तुम्हाला काय वाटते काय? ठीक आहे, शाळा बंद झाली तर झाली, आमची शेती आहे, आमचा मुलगा पुढे शेती करेल किंवा दुकान चालू आहे, एखादा व्यवसाय धंदा करेल. मंडळी, या भ्रमात राहू नका. एवढं सोपं नाही आहे ते. कुठलंही काम करायचं असेल तरी त्या क्षेत्रातील चोख शिक्षण घेणं हे गरजेचंच आहे आणि त्याला पर्याय नाही. मंडळी, अन्न, वस्त्र, निवारा, त्यातच शिक्षण हे सुद्धा मूलभूत गरज आहे, हे लक्षात घ्या. याचं कारण शिक्षण आपल्याला विचार करायला शिकवतं आणि शिक्षणामुळेच माणसाला चांगला आणि वाईट यामध्ये फरक करता येतो. शिक्षण माणसाला संघर्ष करायला शिकवतं. हे आज सगळं मी तुमच्यासमोर बोलतोय त्यावेळी मला माझ्या बाबांची आठवण आली. आता माझ्या बाबांनी सुद्धा मला खूप अपार असं धन दिले. कशाचं? ज्ञानाचं, विद्येचं, विचारांचं आणि संस्कारांचं. आमचे बाबा काही आमच्यासाठी फार मोठं आर्थिक धन मागे ठेवून नाही गेले आणि जे काही आहे ते सगळं इंदूचं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. पण त्यांनी जे दिलं ते खरं अक्षय असं धन आहे, कारण ते ज्ञानाचं धन आहे, विचारांचं धन आहे. आणि त्यांनी आमच्यासाठी पैसे ठेवले नाहीत, मालमत्ता ठेवली नाही म्हणून आम्ही काही रडत बसायचं, हातपाय गाळून बसायचं, देवाला दोष देत राहायचा का? आता हे सगळं अंताजीसुद्धा ऐकत असतात. आता वेंकू महाराज पुढे म्हणतात की नाही, आमच्या बाबांनी आम्हाला हेच शिकवलं की तुझ्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, डोकं आहे, विचार करायला बुद्धी आहे, तर स्वकष्टाने आणि कर्तृत्व गाजवून तुला जे हवं ते तू कर. आणि माझ्या बाबांनी जे धन म्हणजे ज्ञानरूपी जे धन मला दिलंय त्याची कधीही कोणीही चोरी करू शकत नाही. आणि ते महाले मास्तरांना म्हणतात की उलट सर, हे धन वाटल्याने वाढतं, म्हणूनच त्याला अक्षय धन असं म्हणतात. आता वेंकू महाराज पुढे सांगतात की तर मंडळी, हे अक्षय धन ज्या ठिकाणी मिळतं ते ठिकाण म्हणजे शाळा. आणि आज 21व्या शतकी आपली मराठी शाळा बंद होऊ नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. अहो मंडळी, शाळा म्हणजेच आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांची माऊलीच आहे आणि तिला जपणं हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे. आणि हे सगळं करणं हे काय फक्त महाले सरांचं काम नाही आहे, हे तुमचं, माझं, सगळ्या गावकऱ्यांचं काम आहे आणि ते सगळ्यांनी मिळूनच केलं पाहिजे. आज विद्येचं आणि ज्ञानाचं महत्त्व सांगताना मला संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग आठवला आणि ते अभंग म्हणून दाखवतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे. आमच्याकडे दुसरं धन कुठलं? शब्द म्हणजेच धन आणि शब्द म्हणजेच ज्ञान. आणि हे ज्ञान हेच आमचे धन आहे, तीच आमची संपत्ती आहे. आणि आमचे शस्त्र ही सुद्धा विद्याच आहे, कारण अविद्येविरुद्ध उपयोगाचं साधन म्हणजे ज्ञान. आणि ते सांगतात की तुकोबा शेवटी म्हणतात की तुका म्हणे आम्हा शब्दची हा देव, विठुराया हा देव कोण? शब्दची हा देव. ज्ञानाचे महत्त्व सांगा. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा आणि त्या ज्ञानाची पूजा आणि ज्ञान मिळूनच करू, असं तुकोबाराया सांगतात. या मागचा अर्थ आणि तुकोबारायांची झालेली, सर्व समाज सुधारकांची झालेली तळमळ आपण समजून घेतली पाहिजे. आपल्या गावातील आपली भाषा शिकवणारी आपली मराठी शाळा बंद पडता कामा नये, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकजूट होऊन प्रयत्न केला पाहिजे. हाच विचार तुकोबारायांच्या या अभंगातून आज आपल्या मनाशी पक्का करूयात. आणि ते तुकोबारायांचा अभंग म्हणायला लागतात. आता अंताजीसुद्धा वेंकू महाराजांचा अभंग ऐकून खूप भावूक होतात. आता इंदूसुद्धा वेंकू महाराज
महाराजांच्या पायावरती डोकं ठेवते आणि रडायला लागते। तेव्हा वेंकू महाराज इंदूला उठवतात आणि महाले मास्तरांच्या पाया पडायला सांगतात। तेव्हा इंदू पटकन जाऊन महाले मास्तरांच्या पाया पडायला लागते। तेव्हा सर्व फंटा गँगसुद्धा महाले मास्तरांच्या पाया पडायला लागतात। हे बघून सर्वजण खूप भावुक होतात आणि आजचा भाग इथे संपतो। धन्यवाद।